पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळूयात। शेवगाव येथील नामांकित डॉक्टर सुशील कबाडी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या त्रासाला कंटाळून त्यांची पत्नी सायली कबाडी यांनी 7 फेब्रुवारीला राहत्या घरी छताच्या हुकाला साडीने गळफास घेत आत्महत्या केली। मयत सायली आणि डॉक्टर सुशील कबाडी यांचे 14 डिसेंबर 2016 रोजी लग्न झाले होते। हुंड्यासाठी सासरच्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे। या प्रकरणी सायलीचा पती, सासरे आणि सासू यांच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। सायलीच्या आत्महत्येनंतर तिचा मृतदेह सुरुवातीला अहिल्यानगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये आणण्यात आला होता। दरम्यान तिच्या चेहऱ्यावर आणि छातीवर मारहाण केल्याची धक्कादायक माहिती डॉक्टरांनी प्राथमिक अहवालामध्ये पोलिसांना दिली। मात्र फायनल शवविच्छेदनाचा अहवाल येण्यास 1 महिना लागणार असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। स्टार्टिंग पासूनच मी सरांसोबत आहे, तर हॉस्पिटलमध्ये खूप म्हणजे असा पहिल्यापासूनच मॅडमचं येणं जाणं कंटिन्यू असायचं। मॅडम स्वतः हॉस्पिटलच्या ॲडमिनिस्ट्रेशन सगळं बघतात, म्हणजे आमच्या पूर्ण स्टाफचा पगार असो, स्टाफचे बाकीचे वैयक्तिक काही पर्सनल काही इश्यू असो, स्वतः मॅडम त्या सॉल्व करायच्या। आणि असं कधीच काही वाटलं नाही की बाबा मॅडमचे किंवा सरांचे असं काही पर्सनल काही इश्यू असतील, काही नाही। खूप असं आमचं खेळीमेळीचं वातावरण असायचं हॉस्पिटलचं। हॉस्पिटलमध्ये 4-5 वर्षापासून कार्यरत आहे, तर लॅब टेक्निशियन म्हणून काम करतो। तर सर आणि मॅडमचा स्वभाव एकदा चांगला होता, त्यांचा काही विषय नव्हता असं काही की मॅडम यायच्या, हॉस्पिटल मॅनेजमेंट बघायच्या, टुडिओ करायच्या, पेशंट वगैरे बघायच्या आणि नॉर्मल आम्ही बड्डे इव्हेंट वगैरे असले तर सर्वजण सेलिब्रेशन चांगलं करायचो। हॉस्पिटलला कार्यरत मला जवळजवळ 5 ते 6 वर्ष झालेत समजा। आता का मी हॉस्पिटलला अकाउंट डिपार्टमेंटला काम करतोय समजा। काम जे आमचं समजा आता मी मॅडमसोबतच काम करायचं समजा। आपल्या हॉस्पिटलमध्ये समजा जे बिलिंग वगैरे व्हायचे किंवा मग आता NABS संदर्भात समजा जे मीटिंग वगैरे असायच्या किंवा मग बाकीचे काही अडचणी वगैरे असायच्या समजा आम्हाला कामानिमित्त, त्या संदर्भात मॅडम आम्हाला हे करायचं, कोऑर्डिनेट करायचं समजा, नाही का, बिलिंग संदर्भात म्हणा। 5 वर्षापासून काम करते सर आणि वातावरण चांगलं होतं सगळं। सर आणि मॅडम खूप चांगले होते आमच्यासोबत आणि मॅडम सगळे मॅनेजमेंट वगैरे सगळं बघायच्या, आमचं पेमेंटचं त्याचं सगळं। आणि सरांचं आणि मॅडमचं असं काही वाटलं नाही तसं। मी साफसफाईचं काम करते सर आणि मॅडम 12-1 वाजता यायच्या, म्हणजे टुडिओ ते करायच्या। जोपर्यंत मॅडमला पेशंट राहायचे तोपर्यंत पेशंट वगैरे बघायचे। 4-5 वाजेपर्यंत कधी कधी थांबायच्या मॅडम, जसे पेशंट असले तसे। चांगले होते मॅडम आणि सरांचं, तसं भांडणं वगैरे काही वाद वगैरे कधीच दिसलं नाही तसं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।